प्रश्न पहिला, चवळीची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए अशक्तपणा, बी दात सडणे, सी त्वचा कोरडी होणे, डी नख तुटणे. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए अशक्तपणा. तुमचा पुढचा प्रश्न, सुपारी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए पचन सुधारते, बी डोळे दुखतात, सी कान दुखतात, डी केस पांढरे होतात. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए पचन सुधारते. तुमचा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील एस टी बस सेवेचे लोकप्रिय पर्यायी नाव काय आहे? ऑप्शन ए लाल डब्बा, बी पिवळी बस, सी हिरवी गाडी, डी जलद सेवा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए लाल डब्बा. तुमचा पुढचा प्रश्न, दोडके खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए पचनाचे विकार, बी केस गळणे, सी दात सडणे, डी नख तुटणे. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए पचनाचे विकार. तुमचा पुढचा प्रश्न, पृथ्वीवर किती टक्के पाणी पिण्यायोग्य आहे? ऑप्शन ए 1%, बी 5%, सी 10%, डी 25%. उत्तर येत असेल तर कमेंट करा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन डी 25%. तुमचा पुढचा प्रश्न, डाळिंब खाल्ल्याने कोणत्या आजारावर फायदा होतो? ऑप्शन ए रक्त कमी होणे, बी केस गळणे, सी नख तुटणे, डी त्वचा सोलणे. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए रक्त कमी होणे. तुमचा पुढचा प्रश्न, आपल्या भारतात वाढ करणाऱ्या पंतप्रधान कोण होते? ऑप्शन ए इंदिरा गांधी, बी मनमोहन सिंग, सी नरेंद्र मोदी, डी अटल बिहारी वाजपेयी. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन बी मनमोहन सिंग. तुमचा पुढचा प्रश्न, पाव हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? ऑप्शन ए हिंदी, बी इंग्रजी, सी पोर्तुगीज, डी फ्रेंच. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन सी पोर्तुगीज. तुमचा पुढचा प्रश्न, जास्त चिडचिड केल्याने शरीराचा कोणता अंग खराब होऊ शकतो? ऑप्शन ए हृदय, बी कान, सी नाक, डी डोळे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए हृदय. तुमचा पुढचा प्रश्न, फणस खाल्ल्याने कोणत्या रोगाचा धोका कमी होतो? ऑप्शन ए हृदयविकार, बी डोळे दुखणे, सी कान दुखणे, डी नख तुटणे. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए हृदयविकार. तुमचा पुढचा प्रश्न, गरम दूध प्यायल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए झोप न लागणे, बी केस गळणे, सी नख तुटणे, डी त्वचा कोरडी होणे. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए झोप न लागणे. तुमचा पुढचा प्रश्न, मानवी शरीरात किती टक्के रक्त असते? ऑप्शन ए 2 ते 3 लिटर, बी 4 ते 5 लिटर, सी 6 ते 7 लिटर,
डी 8 ते 9 लिटर. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए 2 ते 3 लिटर. तुमचा पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते? ऑप्शन ए चेतक, बी बादल, सी माणिक, डी कृष्णा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन डी कृष्णा. तुमचा पुढचा प्रश्न, गुलाबी रंगाचे दूध कोणत्या प्राण्याचे असते? ऑप्शन ए गाय, बी म्हैस, सी उंट, डी हिप्पोपोटोमस. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन डी हिप्पोपोटोमस. तुमचा पुढचा प्रश्न, कशाचा रस पिल्याने गुडघेदुखी पूर्णपणे बरी होते? ऑप्शन ए गाजराचा रस, बी बीटाचा रस, सी आवळ्याचा रस, डी लिंबाचा रस. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन सी आवळ्याचा रस. तुमचा पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लहान फळ कोणते आहे? ऑप्शन ए चेरी, बी द्राक्ष, सी करोंदा, डी स्ट्रॉबेरी. उत्तर येत असेल तर कमेंट करा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन ए चेरी. तुमचा पुढचा प्रश्न, जगातील पहिला उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला होता? ऑप्शन ए अमेरिका, बी रशिया, सी भारत, डी जपान. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन बी रशिया. तुमचा पुढचा प्रश्न, कुंभमेळा नाशिकमध्ये किती वर्षांनी एकदा भरतो? ऑप्शन ए 6 वर्षांनी, बी 10 वर्षांनी, सी 12 वर्षांनी, डी 15 वर्षांनी. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन सी 12 वर्षांनी. तुमचा पुढचा प्रश्न, चीनची भिंत बांधण्यासाठी अंदाजे किती वर्ष लागली? ऑप्शन ए 50 वर्ष, बी 100 वर्ष, सी 2000 वर्ष, डी 500 वर्ष. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन सी 2000 वर्ष. तुमचा पुढचा प्रश्न, रसगुल्ला कोणत्या राज्याची लोकप्रिय मिठाई आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी पश्चिम बंगाल, सी गुजरात, डी पंजाब. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन बी पश्चिम बंगाल. तुमचा पुढचा प्रश्न, कोणत्या प्राण्याच्या दुधाचा रंग काळा असतो? ऑप्शन ए गाय, बी बकरी, सी काळा गेंडा, डी उंट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन सी काळा गेंडा. तुमचा पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण आहेत? ऑप्शन ए प्रतिभा पाटील, बी द्रौपदी मुर्मू, सी इंदिरा गांधी, डी मीरा कुमार. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन बी द्रौपदी मुर्मू. तुमचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह मानला जातो? ऑप्शन ए पृथ्वी, बी मंगळ,
सी शुक्र, डी गुरु. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन डी गुरु. तुमचा पुढचा प्रश्न, यूट्यूबची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन ए 2003, बी 2005, सी 2007, डी 2010. ह्याचे बरोबर उत्तर ऑप्शन बी 2005. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.